गप गप रडू गप गप. तू असं रडल्यावर खचून जायचंय का? तुला रडायला काय झालंय? हा, त्याला घाबरायचंय का आतापासूनच? ती मला कसलं बोलतय ती, म्हणून तर मी त्यांच्याकडे तुला लावलं नाही. मीच आतापर्यंत सांभाळलं ना. असले एक एक शब्द मनाला लागायसारखे आहेत, म्हणून तर मी इथं ठेवलं माझ्यापाशी. हं? गप बाळा, रडू नको. मी आहे की तुला. रडू नको. नाही जायचं आपल्याला, कधीच नाही जायचं. त्याला चढ देव बघून घेईन त्याच्या तोंडात आळ्याकिड्या पाडन. स्वतःच्या लेकीला असं बोलते म्हणजे. जाऊ दे, ती तुमचा बाप नाहीच म्हणायचं, मेला म्हणायचं. बाप आपला जन्म दिला त्या दिवशीच मेला म्हणायचं. गप. जाऊ दे, मी तुला उगाच बोलायला लावलं. सॉरी, सॉरी म्हणलंय. गप रडू नको. त्या कुत्र्याला आता कधीच बोलायचं नाही, कधीच. फ्रेंड, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असन सुरुवातीचा. कसं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्टच व्हिडिओ सोडून दिला. मी सांगितलं की मी व्हिडिओ बनवलाय केलाय, पण डायरेक्टच सोडून दिला. कारण दिवस मावळ होता आणि चार्जिंग खूप कमी होती ना. आम्ही असं रानात राहतो, त्यामुळे आम्हाला लाईटच नाही बघा. तुझं बाय असतंय उठल्या उठल्या हाय म्हणायचं तर बाय. तुझ्या आता मला महत्वाचा विषय बोलायचा आहे. तुझा जा आंघोळ करा. आईनं काय बनवलंय ती बघा. जा. बाय बाय. तर मित्रांनो, कालचा व्हिडिओ मी टाकला नाही, म्हणजे तो जो मी बनविला होता ही आता सोडलेला. आणि मी नंतर पण थोडे थोडे कटकटमध्ये व्हिडिओ बनवले होते, पण मला म्हणजे खूप मोठा व्हिडिओ व्हायला, त्यामुळे मला टाकता आला नाही. मग मी एवढंच दाखवलंय. तर ही अनुष्काचं म्हणताना ही का रडली, आणि मला तिथं त्या माणसाविषयी काहीच बोलता आलं नाही. मी मोजकं बोलले, तिची समजूत काढली. कारण का की मी कुठंतरी अशा ठिकाणी होते, गर्दीच्या ठिकाणी, आणि कटणीच्या दुकानात पण लोक होते, तरी पण आमच्या तोंडाकडे बघत होते की त्याचे माझे भांडणं फोनवर झाले. तिनं आवाज स्पीकरवर टाकलेला होता, तर त्याने अश्लील भाषेमध्ये अनुष्काला, मला तर खूप शिवीगाळ करते. मला तर शब्दागणिक अश्लील भाषेत शिवीगाळ करते. मला तर धंद्यावाली शिवी बोलतच नाही ती. मी धंद्यावाली असं ठरवलंय त्याने. आणि मग आम्ही ते आम्हाला कधीच कॉल नाही करत, कधीच कसलाच कॉल नाही करत ती. कारण त्याला काही घेण देण नाही. त्याची वागणूक आहे ती आम्हाला देतोय तो माणूस. पण मी म्हणलं अनुष्का आणि दादा माझे, ती काय म्हणताय, मी शिकवते लेकरांना, की लेकरं माझ्याकडे येत नाहीत, मी लेकरांना शिकवायला लागले, मग लेकरं माझ्याकडे कसे येते. तर ती मी त्याला म्हणलं, तू लेकरं घेऊन जा, तू ये, मी काय शिकवत नाही, मी स्वतः लेकरं रेडी करते नेण्यासाठी. बाबा तू ये आणि लेकरं घेऊन जा म्हणलं, काही हरकत नाही मला. तुझ्यात जर ताकद असेल सांभाळायची, मी तर आतापर्यंत सांभाळे, पण इथून पुढं तुम्ही सांभाळा, घेऊन जा. मी पण म्हणलं त्याला, पण ती म्हणला नाही नाही, लेकरं कशी येते, तू शिकवायला लागलीस लेकरांना, काही काही शिकवण द्यायलीस त्यांना. आणि लेकरांना सांगितलं की हां लेकरांनो, 12 वर्ष झाले, 12-13 वर्ष लागेल आता लग्नाला. तर रपझप 2 लेकरं झाले. आणि त्यांचा म्हणजे लहान होते 3-4 महिन्याचे त्यावेळेस मी म्हणजे जेव्हा मुलगी तर इथंच आहे, जन्मली तसं इथंच होती अनुष्का, इथंच तिचं लहानपण गेलं. आता 11 वर्षाची झाली, आता मोठी होईन अजून 2-3 वर्षामध्ये. तर असं, आणि मुलगा जी आहे ती 3 ते 4 महिन्याचा होता तेव्हा मी 2-3 महिने नांदलेली तिथं. त्याच्यानंतर जी मी आले ती मी इकडंच आहे. त्यांनी काय नेलं नाही आणि मी बी काय गेले नाही. माझं नाही जायचं कारण होतं त्यांचा जात जुलूम. मला मानसिक छळ, शारीरिक छळ, त्या छळाला कंटाळून मी नाही जायचं ठरवलं. की जी मला दुसरे लोक त्रास देतात त्या त्रासाला मला म्हणजे लय कंटाळा आलता. मला वाटलं की बाबा कुठंतरी हे त्रास कमी व्हावा म्हणून मी इकडं राहिले, पण ती होण्याऐवजी त्यांनी दुसरंच केलं. कोर्टामधून घटस्फोटाची मागणी घातली होती मला. बरं ठीक आहे, ही खूप मोठी कहाणी, मी तुम्हाला थोडक्यात सांगते की काय झालं ती. मग अनुष्का त्याच्यामुळे रडत होती, म्हणजे लय रडली, लय तिनं त्या दिवशी तिला ताप आली अक्षरशः. तिला मला दवाखान्यातच न्यावं लागलं. आणि
मला त्या दिवशी पण एवढी गडबड होती ह्या कुटाण्यामुळे, मला तिथं 4 वाजले. आणि मोबाईलला त्या दिवशी चार्जिंगचा एवढा प्रॉब्लेम येते ना मला लईच, मग त्याच्यामुळं मी ते पण व्हिडिओ नाही टाकला. पण हा एवढा तुम्हाला दाखवायचं की ती का रडली, की तिला अश्लील भाषामध्ये शिवीगाळ केली. पप्पा आधार कार्ड द्या. ती म्हणली हां ठीक आहे, तुम्ही त्या बाई सोबशी राहू नका, ती बाई तुम्हाला वाईट संस्कार लावायली, तिच्यासारखे वाईट गुण तुमच्यामध्ये भरायली, तुम्ही माझ्याकडे या. ती काय म्हणली, आम्ही नाही येणार. तर मला सांगा, जन्मल्यापासून ह्या माणसाचा लळाच नाही, 10 रुपयाचा बिस्किट पुडा त्या लेकरांना दिला नाही, कधी फोनवर काय चाललंय किंवा कसे जगायलेत ह्याचा विचार केला नाही. ठीक आहे, त्यांना अजून एवढी समज नाही, पण तरी बी मी म्हणते की लळाच लावला नाही तर लेकरं कसे जाते तिकडं. मग ती म्हणले आम्ही नाही येणार मम्मीला सोडून. तर जा माई संग तू बी धंदा कर, आता ती म्हातारी होईली आणि तू जवान होईलीस, आता तिचं झालं की तू चालू कर, असं म्हणला तिला. आणि फाकुळे अशी शिवी दिली. अनुष्काच्या डोळ्याला धारा, तुझी घाल माय तिकडं, जा तशीच निघून जा कुणा संगट, जा बावे घेऊन, अशी भाषा त्याने वापरली. काय 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 बोलला. इतकं जर वाईट वाटलं ना, मला लय वाईट वाटलं. मग हे काय बाप म्हणायच्या लायकीचं आहे का? आणि तुम्हाला सांगते, माझे मुलं इंग्लिश स्कूलला शिकतात आज बी. मी माझ्या कष्टाने, आणि लग्न झालं तसं त्या माणसाला नांदवायचं नाही म्हणून त्यांनी मला सगळे लोक विचारतात की तुम्ही आधार कार्ड कसं काढलं नाही, 2 लेकरं झालेत तरी. तर ह्या माणसापाशी मला एवढा सासरवास होता, ही भाकरी हातातल्या हेच काटून घ्यायचे, भाकरी खाऊ देत नव्हते मला. हे हातपाय लंगडा हुसता, हातपाय मुळूसता ही मारायचे मला. ह्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसी होत होत्या कंप्लेंट द्यायला गेल्यावर. मग मला सांगा, हे आधार कार्ड नेला आणि मला कसं जाऊ देते घराच्या बाहेर? ही पदर पडला तर मला काठीशिवी दगडाशिवी मारत नव्हते किंवा अश्लील भाषेमध्ये बोलल्याशिवाय ह्यांची भाषा नव्हती. माझा जर पदर पडला आणि मी जर स्टाईलमध्ये थोडं चांगलं विचारलं तर. आता मी राहणीमान चेंज केलं, एवढं पण काही भारी नाही राहत, साधीच राहते, तरी बी लोकांना खटकते. त्याला तर लय खटकते. बरं खटकू द्या, मी इग्नोर करते, मी कोणाचा विचार करत नाही. पण मला काय म्हणायचंय की ह्या लोकांनी एवढाच जाच केला मला. जेव्हा मी आधार कार्ड काढा म्हणलं, मी भांडणं साधे केले की तुम्ही चला आधार कार्ड काढून द्या तुमच्या नावचं, तर ह्यांनी मला मारहाण केली. त्यावेळेस मला नाही काढू दिलं आधार कार्ड. का? मतदान यादीला सध्या ह्यांनी नाव नाही लावलं का? तर मला नांदवायचंच नव्हतं, मी राहत नाही, हिचं काय खरं, ही नांदत नाही. माझ्यावर तर आरोप लावले, पण ह्यांना पण नांदवायचं नव्हतं म्हणून ह्यांनी कुठंच माझं नाव नाही दिलं. मी एवढी सासरवासातली पोरगी होते की मला त्यांचे कागद चोरून सध्या घेता येत नव्हते किंवा काहीच करता येत नव्हते. एवढी स्ट्रिक्ट वागणूक होती मला त्यांच्या घरामध्ये. आणि मी कधीच चोरी केली नाही, चोरटेपणा केला नाही त्यांच्या घरामध्ये, इमानदारीनं राहिले. असे खाटीक आणि खालच्या थराचे नीच आणि लबाड लोक आणि दुसऱ्याला फसवणारे, त्रास देणारे, हे जे आहेत खोटारडे लोक, ह्यांनी मला काहीच नाही करू दिले हालचाल. आणि जर तसं काय असतं चोरायसारखं आणि मला अधिकारच असता तर मी नांदच सोडून दिलं नसतं. पहिली गोष्ट, ह्या माणसाने जाणून बुजून आधार कार्ड दिलं नाही. आणि आता एक गोष्ट आहे, आता बघा खेळ कसा झाला. गेल्या वर्षी इंग्लिश स्कूलला ॲडमिशन निघाले, तिथं बापाचं कास्ट लागत होतं, बापाचं आधार कार्ड लागत होतं आणि मुलांचं आधार कार्ड बापाच्या नावाने असायला पाहिजे होतं. पण विचार करा, त्या टायमाला मी 1 महिना त्याला फोन केला की मला आधार कार्ड पाहिजे, मुलांचं ॲडमिशन इंग्लिश स्कूलला होईल अंबेजोगाईच्या प्रसिद्ध शाळेमध्ये. तर कधी स्वप्नात बी विचार केला नव्हता मी इंग्लिश स्कूलला लेकरं घालन. आज मुलं इंग्लिश स्कूलला शिकतात, ते माझं नशीब आणि त्यांचं पण नशीब. तर ह्या माणसाने मला माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आणि मी एवढी म्हणजे घाबरले होते की म्हणलं बाबा मला आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट आता मी कसं घेऊ. मी गावात सध्या कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला बरेच जणाला, पण कुणीही माझी मदत केली नाही. त्या टायमाला मी स्वतः लढले. आता कशी लढले आणि काय लढले ते माझ्या जीवाला माहिती. ह्यांनी मला एक कागद दिला नाही. मला किती दगड पालते घालावं लागतील, किती मोठे मोठे डोंगर पार केले मी त्या टायमाला. उठ 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 उठ. तर अशा पद्धतीनं मी कास्ट काढून घेतलं. त्याच्या वडिलाचं आधार कार्ड सध्या लागत होतं. मग मी काय काय कसं हासिल केलं आणि कसं मी कास्ट सर्टिफिकेट काढलं त्याच्या न आधाराशी, आणि त्यानं एक सध्या कागद मला दिला नाही खोटारडेपणानं. मग ह्याची भावना सध्या नाही लेकराचं चांगलं व्हायची. मग ह्याच्याकडे लेकरं का जाते मला सांगा तुम्ही. मी म्हणत नाही मी बापापासून तोडते, आम्हाला सांभाळलं नाही किंवा लेकरांना सांभाळायला त्रास दिला नाही, हा माझा बिलकुल हेतू नाही. पण त्यांची मयादयाच नाही, ते जाऊ शकत नाही मला खात्री. आणि मी जा म्हणणार शेवटपर्यंत बी त्यांना, पण ती जात नाही, त्याला मी काय करू शकत नाही.
तर त्याने ह्या अश्लील भाषेमध्ये जर आता कळत्या क्षणी मुलगी मोठी आहे आणि ती सुशिक्षित झालेली आहे, चांगल्या प्रोफेशनल शाळेमध्ये शिकते, तिला एवढं मोठं ज्ञान आहे, ह्याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं ज्ञान आहे, जे ह्याच्यामध्ये ज्ञान नाही ते तिच्यामध्ये आहे, तर हिनं बोलावं का तसं तुम्ही सांगा. तर हा अश्लील भाषेमध्ये बोलला आणि ती येत नाही म्हणली तर ह्या स्वतःच्या लेकीला म्हणतो निघून जा, पळून जा, धंद्यावाली, धंदा कर माईसंग. ही काय बोलायची पद्धत आहे का? कोण बोलतंय? कुठला बाप असं बोलन? अरे बरं ह्यानं सांभाळलं नाही, 10 रुपये दिले नाहीत, फक्त पैदा करून मोकळा झाला, असा त्या नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की असा बाप कोणाच्या नशिबी येऊ नये बरं का. बाप म्हणजे गोष्ट खूप घाण आहे बघा. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हायस गड्या, उमगाया बापर. पण बाप या नावाला सध्या कलंक आहे हा माणूस. असो, तुझ्या वाचून काय राहत नाही, नको देऊ आधार कार्ड तू. मी करते, मला काय करायचंय ती. मी कास्ट काढणं माझ्यासाठी खूप मोठी आणि अवघड गोष्ट होती, ती सध्या मी सोपी करून दाखवली. आणि आधार कार्ड तुझं बघत राहा. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला ह्या बापाबद्दल कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक शेअर करा. अनुष्का एवढी दुखावली, सोन्यासारखं लेकरू फक्त ह्या हरामखोर माणसामुळं. आता मला म्हणते लय बोलती म्हणून असे, पण हे शब्द तवाच बोलतेत ज्यावेळेस आमच्यावर अन्याय झालाय ना, आम्हाला हे बोलणं खचतंय मनाला, त्याच्यामुळं.